नमस्कार. आज पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये छात्र की गुंज हा कार्यक्रम आत्ताच संपला. खरं त्या कार्यक्रमाबद्दल सगळ्यांनाच वाटत होतं की आता शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर चर्चा होईल. पण त्याच्याही पलीकडचं झालं. फक्त शिक्षणापुरता प्रश्न मर्यादित न राहता थोडंसं पुढचं प्रकरण झालं. समाजाचे विचार करायला लागणारे प्रश्न विचारले गेले, मंचावरती चर्चा झाली आणि राहुल गांधींनी त्याच्याविषयी प्रेझेंटेशन केलं. आदिवासी महिलांच्या विद्यार्थ्यांच्या समस्या, आश्रमशाळांच्या समस्या, दुरवस्था, महिलांवर अत्याचार, पुरुषप्रधान मानसिकता, पेपर लीक, लग्नाचा दबाव, महिलांची ट्रोलिंग आणि प्रश्न विचारल्यावर मिळणारी FIRची कॉपी, हे प्रश्न आज या मंचावरनं उपस्थित करण्यात आले. फक्त आदिवासी विद्यार्थ्यांनीच नाही तर इतरही सवाल उठवले गेले. तर आदिवासी महिलेचा एक प्रश्न सांगतो. तुम्ही आमच्या विकासासाठी सत्तेत बसला आहात, पण आमचा विकासच करू शकत नसाल तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही. हा प्रश्न एका मुलीने, आदिवासी मुलीने आश्रमशाळेत असलेल्या विचारलेला आहे. ती ज्यावेळेस भेटली मुख्यमंत्र्यांना, त्या मंडळात, त्यांनी हे चालू आहे, त्यांचं उपोषण चालू आहे, त्याची पार्श्वभूमी तिने सांगितली. त्या संदर्भात ती बोलायला गेली. त्यावेळेस तिचा जो राग आला, तिचा जो संताप आला, त्या संतापामधनं तिने त्या सिस्टीमला विचारलेला प्रश्न आहे की तुम्ही जर आमचे प्रश्न शॉर्ट आऊट करू शकत नसाल तर तुम्हाला तिथे बसण्याचा अधिकार नाही. किती महत्त्वाचं आहे. रागाने हे वक्तव्य केलं आहे. राग होता, पण त्यापेक्षाही जास्त वेदना होत्या त्या गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांची दुर्घटना झाली होती. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सुरक्षिततेचा प्रश्न. एका ठिकाणी जेवण तयार होतं, 60-70 किलोमीटर ते जेवण नेलं जातं. काय होतं असेल त्या जेवणाचं? शहरापासून बऱ्याचपैकी वसतिगृह हे दूरच आहेत, 4-4 तास प्रवास करायला लागतात. मग हा सुरक्षेचा प्रश्न नाही. तर 4 तासामध्ये जर वेळ गेला तर अभ्यासाचं काय? हा समोर मुलींना येतोच. त्यांना समान संधी मिळते का? मुलांना एकदा पेपरमध्ये बसायची संधी मिळते, 2दा मिळते, 4दा मिळते, पण मुलींना तशी संधी मिळत नाही. तिला एकदाच मिळते. तिला विचारलं जातं, तू आता परीक्षा खूप झाल्या, तुझं लग्नाचं वय झालं आहे. त्याच्यामध्ये तिला घरच्यांचा दबाव असतो, समाजाचा दबाव असतो, सर्वात दबाव असतो तो म्हणजे लग्नाचा. एकदा एक परीक्षा पुढे गेली म्हणून काय नाही, पण त्याचा परिणाम खूप मोठा होतो. एक परीक्षा पुढे गेली तर मुलीचा 1 वर्ष वाया जातं. त्याच्या करिअरचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. खूप मोठा विषय आहे. नेहा सिंग राठोड या सदरामध्ये पण उपस्थित आहे. ती कविता करते. ती कविता केल्यानंतर व्यवस्थेला प्रश्न विचारते आणि ते प्रश्न विचारल्यानंतर तिला वारंवार धमक्या देतात. सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी जो मुद्दा मांडला तो म्हणजे तिच्या चारित्र्यावरती, किंवा जी वेळेस महिला बोलते त्याच्या चारित्र्यावरती पहिला घाला त्याच्या चारित्र्यावरती होतो. मग FIR होतात, पोलीस चौकशी होते. असे अनेक मुद्दे त्यांनी तिच्या गांभीर्याने मांडले. 2-3 कविताही त्यांनी त्याच्यामध्ये सादर केल्या. पुरुषांनी टीका केली तर त्यांना तेवढ्यापुरतं ट्रोल केलं जातं, पण महिलांना तिच्या चारित्र्यापर्यंत प्रश्न विचारले जातात. हे ती राहुल गांधींच्या समोर त्यांनी ते स्पष्ट केलं. हा केवळ एका व्यक्तीचा नाही, हा समाजाचा प्रश्न असं राहुल गांधी त्या वेळेला म्हणाले. खरं सामाजिक मानसिकता आपली आहे का तशी? राहुल गांधींचा हा सवाल मला खूप भावला. सगळ्या पालकांनी मुलं आणि मुलींच्या संदर्भामध्ये समान लेखलं पाहिजे. ते आजही आपल्या समाजामध्ये मुला मुलींना का समाजामध्ये इक्वली धरलं जात नाही, हा खरं तर समाजापुढं, आणि राहुल गांधींनी तोच प्रश्न उपस्थित केला. मुलं आपलीच आहेत, मुलगा असो मुलगी असो, त्यांना आपण समान संधी का देत नाही? हा प्रश्न राहुल गांधींनी खूप चांगल्या पद्धतीने विचारला असं मला वाटतं. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर सर्व जे पालक आहेत त्या सर्वांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे आणि त्याचं उत्तरही शोधलं पाहिजे असं मलाही वाटतं. मुलाला एक वेगळा नियम, मुलीला एक वेगळा नियम, हे असं कसं असू शकतं? स्वातंत्र्य दोघांनाही हवं, मुलीलाच बंधनं का? राहुल गांधी स्पष्ट, आम्हाला असा एक हिंदुस्थान हवा आहे, आम्हाला न्याय हवा आहे, मुलगा आणि मुलगी दोन्ही समान झाले पाहिजेत. आणि
देशाला हे दोनही सक्षम करू शकतात. तुम्ही मुलींना एक संदेश चांगला दिला आहे, तुम्ही या देशाचा पाया आहात, तुम्ही देशाचे भविष्य आहात. मग किती महत्त्वाचे, बी प्राऊड अँड फाईट फॉर युअर स्पेस इन सोसायटी. तुम्ही बोलावं, तुम्ही चर्चा करा, तुमचा हक्क मागा. अतिशय सुंदर टॅगलाईन वापरली. सुंदर, खूपच चांगलं. कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त विद्यार्थ्यांचा कार्यक्रम नव्हता. हा मुलींच्या मनात वर्षानुवर्ष दडपून ठेवलेल्या प्रश्नांचा आवाज होता. हा समान संधीचा सवाल होता. ही भीतीविरुद्ध आवाज होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा स्वतःची जागा मागणाऱ्या नव्या पिढीचा आवाज होता. आणि हा आवाज हा पुण्यामध्ये सावित्री, ज्योती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यामध्ये आवाज मुलींचा झाला. आणि मला असं वाटतं की त्या आवाजाला न्यायही मिळाला असेल, कारण भारताचे प्रमुख विरोधी पक्ष आणि प्रमुख नेता हा आवाज उठवतो आहे. तुम्हाला जाणून घेतलं आहे, महिलांना जमा केले, मुलींना जमा केले आणि तुमचेच प्रश्न त्या ठिकाणी मांडलेत. ही सगळ्यात मोठी आणि चांगली बाजू म्हणावी लागेल. थँक्यू राहुलजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही अतिशय चांगले आणि व्यवस्थित मुद्दे मांडले आणि त्याच्यावरती महिलांचा आवाज झालात. ती गरज होती, कारण हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. इथं महिलांना समान संधी देण्यासाठी पुरुषही पुढे येतात. जसे आमचे ज्योती आले, जसे आमचे छत्रपती संभाजीराजे आले, त्यांनी त्यांच्या पत्नीला स्वराज्याचे पहिले कुलमुखत्यार केलं होतं. जसे आमची जिजाऊ आली, त्या जिजाऊने तर महाराष्ट्रच केला उभा. काय अभिमानाच्या गोष्टी आहेत. आमच्या इथं झाशीची राणी झाली. मेरी झाशी नाही दूंगी असं इंग्रजांपुढे खडसावून सांगणारी राणी झाली. तिचा पुतळा तुमच्या कार्यक्रमाच्या बरोबर 1 किलोमीटर अंतरावरती असेल. हे पुणे आहे, हे महाराष्ट्र आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्राला जाग आणली, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुन्हा एकदा रस्ता तयार केला. त्याबद्दल तुमचं लाख लाख शुभेच्छा राहुलजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.